सरकार जे जे म्हणालं ते सगळं भागवतांनी उलटवून लावलेलं आहे. ते असं म्हणाले की ही राष्ट्रप्रेमी पिढी आहे. मला जर भागवत चा जो संवाद झाला त्याच्यावर आपण पुढे बोलूया. मला भाषेच्या संदर्भामध्ये बोलायचं आहे की जनजींनी जी भाषा वापरली, मग शिवीगाळ असेल किंवा ज्या ज्या पद्धतीचे त्यांचे मीम्स होते किंवा त्यांनी जी भाषा वापरली त्यावरून त्यांना टार्गेट केलं गेलंय. अशा पद्धतीची भाषा वापरणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय? आणि म्हणजे ही नवीन भाषाच आहे का? आता असंच चालेल का इथून पुढे? असं आहे की ही भाषा नवीन आहे, याच्यापेक्षा सुद्धा गेल्या 12 वर्षात वापरलेली भाषा किती संस्कारी होती हे पण पाहायला पाहिजे. म्हणजे ही भाषा कशाचं उत्तर आहे, तर तुम्ही 50 करोड की गर्लफ्रेंड असं म्हणलात, काँग्रेसची विधवा असं म्हणालात, जर्सी गाय असं म्हणालात. हे फक्त सोनिया गांधींच्या बद्दल आणि शशी थरूरच्या बायकोबद्दल केलेली विधान आहे. याच्या व्यतिरिक्त ती मुग्धा कर्णिकांनी आय एम अ ट्रोल नावाचं जे पुस्तक अनुवादित केले त्याच्यामध्ये चतुर्वेदी कोणी त्यांनी स्वाती चतुर्वेदी स्वाती चतुर्वेदी भाजपच्या ट्रोल मंडळींनी ज्या ज्या पद्धतीने समोरच्या लोकांना ठरवून अगदी नेटवर्क करून लोकांना बदनाम केलेलं आहे, त्याच्यामध्ये चारित्र्याचे उल्लेख करणं, तुमच्या घरातल्या बायकांवर रेप करू असं म्हणणं, हे जे सगळं आहे हे सगळं तुम्ही सोशल मीडियावर करता म्हणून ते मान्य आहे का लोकांना? पंतप्रधान ज्यांना फॉलो करतात अशा माणसांनी समाज माध्यमावर लोकांच्या बद्दल काय काय लिहिलंय हे जर बघितलं ना, तरी सुद्धा जेनझीने वापरलेली भाषा अत्यंत क्षम्य आणि सौम्य आहे हे लक्षात येईल. संसदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य एका मुस्लिम सदस्याच्या बद्दल तुम्ही कठमुल्ले आहात असं म्हणालेलं आहे, तुम्ही देशद्रोही आहात असं म्हणालेलं आहे. यातलं काहीही रेकॉर्डवरनं काढलं गेलेलं नाही. अगदी आता निशिकांत दुबे सारखा माणूस म्हणजे राहुल गांधींनी केलेली योग्य वाक्य आपले मान्यवर बिर्ला काढून टाकतात आणि नेहरू अय्याश होते हे वाक्य तीनदा तो माणूस म्हणतो, तो रेकॉर्डवर राहतं. म्हणजे देशाच्या 17 वर्ष राज्य केलेल्या पंतप्रधानाच्या बद्दल एका मानसिक विकृत माणसाने केलेलं विधान तुम्ही रेकॉर्डमध्ये का ठेवता? कारण तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारचं रेकॉर्ड ठेवणं हे पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीनं चुकीचा इतिहास निर्माण करायला सोयीचं पडतं. मग ही भाषा एकीकडे आहे आणि तरुण मुलांनी दिलेल्या ज्या शिव्या आहेत त्या दुसरीकडे आहेत. म्हणजे आता ह्या बाबतीमध्ये तुझ्या पिढीनं, तुझ्या आधीच्या माझ्या पिढीनं आपण शिव्या दिलेल्या नाही आहेत का? आपण खाजगीमध्ये शिव्या देतो. आता ह्याच्या बाबतीतला एक युक्तिवाद काय आहे की सगळ्या शिव्या स्त्रियांवरून आहेत. आता हे मला मान्य आहे. तर मग आता आपण पुरुषांवरच्या शिव्या शोधल्या पाहिजेत किंवा निर्माण केल्या पाहिजेत, दिल्या पाहिजेत. आतापर्यंत शिव्या देण्याची सगळी जबाबदारी किंवा शिव्या देण्याचे सगळे अधिकार पुरुषांकडे होते. त्यामुळे पुरुष शिव्या देत होते. बायका देत जरी असल्या शिव्या, गावामध्ये बायका शिव्या देत नव्हत्या असं नाही, चाळींमध्ये बायका शिव्या देत नव्हत्या असं नाही, पण ती भांडणं नळावर व्हायची, ती भांडणं बांधावर व्हायची. आता काय झालंय की स्त्रिया आणि पुरुष हे दोन्हीही एकाच प्लॅटफॉर्मवर येऊन लेवल प्लेइंग फील्ड खेळून शिव्या देत आहेत. म्हणजे 56 इंच का बंदर बाल नरेंदर असं ती मुलगी म्हणते. आता तुम्हाला खटकणारच ना ते. त्या खटकण्यामध्ये तुम्हाला बंदर म्हणल्याचा राग आहे, तुम्ही बाल नरेंदर नावाची जी फ्रॉड कथा पसरवलेली आहे की मगरीला धरलं आणि अमुक केलं, ते तुम्ही पाठ्यपुस्तकात टाकलं. तुम्हाला काय वाटलं नंतर कोणी ते वाचणार नाही? ते लोकांनी वाचलं, त्याची मस्करी केली आणि त्या मुलीनं अत्यंत नजाकतीनं लहान मूल हलवल्याची जी काही म्हणजे जोजवल्याची जी काही अभिनय केला, तो अभिनय पोचला. नाही तर तुम्हाला तो व्हिडिओ का काढून टाकावासा वाटतो? म्हणजे आयडियली कोणत्याही समाजामध्ये शिव्या न देता समाज राहतो का? समाज नाहीच राहत ना. ग्रंथालीनं एक पुस्तक काढलंय मराठीतील शिव्या आणि म्हणींचं पुस्तक आहे. ते मला त्या लेखकाचं नाव नाही आठवत, शिव्या आणि असभ्य म्हणी. तर ते पुस्तक आहे आणि 25-30 वर्षापूर्वी काढलेलं पुस्तक आहे. आणि कोणीही म्हणजे ग्रंथालीसारख्या प्रथितयश संस्थेनं ते पुस्तक काढून, त्या काळामध्ये आत्ताच्या सारखे संस्कृती रक्षक नसल्यामुळं कुणीही हे पुस्तक काढून बंद करा, गांगल केतकरा आतमध्ये टाका असं म्हटलेलं नाहीये. आता असतं तर ते केलं असतं लोकांनी. त्यामुळे ही जी भाषा आहे त्या भाषेमध्ये शिव्या दिलेला भाग किती आहे आणि सौम्यपणे केलेल्या मागण्या किती आहेत? सौम्यपणे केलेल्या मागण्या दिपके आणि त्याच्याबरोबरच्या लोकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदा, इतर काही मंडळींनी केलेली चांगली आवाहनं, यातलं मीडियाने किती दाखवलं? तुम्ही जिथं शिव्या आहेत ते तुमच्या एकूण प्राईम टाईमच्या 99% वेळा दाखवलं, तर तुम्ही त्याच प्रकारचं हॅमरिंग करताय की फक्त शिव्याच आहेत.
त्याच्या व्यतिरिक्त जी चर्चा झाली म्हणजे तिथे नेहा बोरासारखी मुलगी बोलते, आईशी घोष सारखी मुलगी बोलते, या सगळ्या इतरही पक्षांचे लोक तिथे जाऊन बोलले. तुम्ही टीआरपीच्या शोधामध्ये आहात. टीआरपी तुम्हाला शिव्यांमध्ये दिसतोय, कारण तुम्हाला तुमच्या मालकाला खुश करायचं आहे की आम्ही यांना एकदम पूर्णतः नेस्तनाबूत केलं, यांना व्हिलनाइज केलं. ते करण्यासाठी म्हणजे ऍक्च्युअली आपली माध्यमं शिव्यांच्या शोधात आहेत. पोरं शिव्या देत नाहीत का? शिव्या देतात. सर्व जनरेशन मधली मुलं शिव्या देतात. ही मुलं कदाचित अधिक मिश्र शिव्या देत आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी मिक्स शिव्या देत आहेत आणि त्यांच्या शिव्या ह्या शब्द आणि अभिनय मिश्रित शिव्या आहेत. त्यामुळे या प्रकारच्या शिव्या कशा हँडल करायच्या? खरं ह्या शिव्या फक्त पंतप्रधानांना पडण्याचं कारण नाही. खरं ह्या शिव्या लष्कर-ए नोएडाला पण पडल्या पाहिजेत. त्या लष्कर-ए नोएडाचे जे प्रतिनिधी रस्त्यावर फिरत होते त्यांची जी नाचक्की पोरांनी केली ना, ती खरी चित्रा त्रिपाठी आणि त्या गँगची करायला पाहिजे. पण यांना ते दिसतंय की आज ना उद्या ते आपलं होणार आहे. मग त्याच्या आधीच या मुलांना निस्तनाबूत करायचं म्हणून हे चालणार नाही, हे संस्काराला धरून नाही. मग म्हटलं काय गेलं, अशा घरात तुमच्या मुली तुम्ही द्याल का? अशा घरातली मुलगी सून करून घ्याल का? असा मुलगा तुमचा जावई करून घ्याल का? प्रश्न असा आहे की इतकी बोगस मानसिकता असणाऱ्या घरात कुठली पोरगी लग्न करेल? कुठला मुलगा असल्या घरातल्या मुलीशी लग्न करेल? त्यामुळे आता तुम्ही हा विचारच करू नका की ह्यांना तुम्ही सून आणि जावई करून घेणार आहात का. कदाचित ते लग्नच करणार नाहीत. लग्न करायचं झालं तर त्यांचं ठरवतील. त्यामुळे शिव्या दिल्या म्हणून आम्हाला जावई नको, शिव्या दिल्या म्हणून आम्हाला सून नको, ही टिपिकल अत्यंत अश्मयुगीन मानसिकता आहे. त्यामुळे अश्मयुगीन म्हातारे अंकल आणि आंट्या ज्या आहेत ना, ज्यांनी त्या एक बाई होत्या बघ, त्या उमा कामत नावाच्या बाई आहे, त्यांचा तू व्हिडिओ बघितला असशील. त्या बाईंनी सावित्रीच्या लेकी असं कसं वागतात असं म्हणून या मुलींना शिवीगाळ केली. त्याच्यानंतर लोकांनी त्यांचे स्क्रीनशॉट टाकले, ते पण तू बघ. आता ते सांगणं सुद्धा कठीण आहे. त्या बाईंनी सर्व प्रकारच्या लैंगिक इंद्रियांवरचा उल्लेख करणारी पोस्ट टाकली. ह्या आजीसाठीच्या आहेत. म्हणजे तुम्हाला फेसबुकवरची कॉमेंट करताना हा चाभरटपणा थांबवत नाहीये तुमच्याकडनं. मग अन्यायाबद्दल बोलताना मुलांच्या तोंडून शिव्या गेल्या तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मुलं काही शिव्या देऊन झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधानचा गळा धरायला जात नाहीत ना. मुलं सामूहिक आविष्कार म्हणून शिव्या देतात. आता लोक काय म्हणतील, हा तुम्ही प्राध्यापक आहात, मुलांनी तुम्हाला शिव्या दिलं तर काय होईल? तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला शिव्या दिलं तर काय होईल? मुलांनी आपल्याला शिव्या द्याव्यात. इतकं आपला थर्ड क्लास कारभार असेल तर आपल्याला शिव्या देतीलच ना. आणखी काही काळांनी जर प्राध्यापक लोकांनी वर्गामध्ये शिकवलं नाही, समाजात जे घडतंय त्याच्याबद्दल प्राध्यापक लोकांनी तोंड उघडली नाहीत, प्राध्यापक लोक पाठीचा कणा नसल्यासारखे वागले, तर वर्गाच्या बाहेर प्लॅकार्ड घेऊन मुलं ह्याच शिव्या प्राध्यापकांना पण देतील. मंत्र्यांना का देत आहेत? कारण 5 वर्षाची टर्म आहे ना त्यांची. अधिकाऱ्यांना का देत आहेत? कारण त्यांची बदली होऊ शकते. प्राध्यापकांना काय वाटतंय, 60 होईपर्यंत आम्हाला कोणी हात लावत नाही, असं नाहीये. आता काय होतंय, आता मी वर्गात शिकवतो ना, तेव्हा मुलं बघतात की मी त्यांना सांगितलं की घटनेचा अमुक अमुक कलम आहे, तर मुलं लगेच गुगलवर बघतात. आता एका टप्प्याला मला असं वाटायचं की अरे यांचा माझ्यावर काही विश्वास नाही की काय. प्रश्न असा आहे, माझ्यावर विश्वास आहे, गुगलवर जास्त विश्वास आहे. तर मला आता गुगल हा माझा प्रतिस्पर्धी आहे असं म्हणून बोललं पाहिजे ना. आणि त्यामुळे मला सांगताना आउटडेटेड नाही सांगून चालणार. त्यामुळे ह्या ज्या शिव्या आहेत ना, या शिव्या आत्ता ज्यांना पडल्यात ते लोक सुपात आहेत, बाकीचं जात्यात आहेत. त्यांचं वागणं जर नीट झालं नाही तर त्यांनाही पडणार. आता ही पोरं मोठी होतील की नाही, ही पोरं मोठी होतील, यांची स्वतःची आयुष्य वाढतील, तेव्हा त्यांना त्यांच्या पुढच्या पिढ्यांना असं नाही सांगून चालणार की तुम्ही संस्कारी व्हा. तेव्हा त्यांना स्वतःला सांगावं लागेल की आपण अकाउंटेबल राहिलं पाहिजे. कारण आपण वयाच्या 20-25 मध्ये सरकार पाडायला घेतलं होतं. तर आपण जर सरकार पाडायला घेतलं होतं तर पुढच्या पिढ्यांमधल्या माणसांशी आपण अशा दुटप्पीपणानं नाही वागू शकणार. त्यामुळे अकाउंटेबिलिटी ही दुतर्फी गोष्ट आहे. आता ही मुलं 20-25ची शिव्या देतात, तिशीनंतर थोडी माइल्ड होतील ना, तिशीनंतर सौम्य होतील, त्यांचा फॉर्मॅट बदलेल, एस्टॅब्लिश होतील काही प्रमाणामध्ये. पण एवढ्या लोकांना मुंग्या चावलेल्या आहेत की या शिव्यांच्यामुळे आपली 5000 वर्ष जुनी संस्कृती नष्ट होईल. एवढी जर तुमची संस्कृती कमकुवत असेल ना, तर ती नष्टच झालेली बरी आहे. 4-2 दिवस पोरांनी शिव्या दिल्या म्हणून तुम्हाला त्रास होतो. 12 वर्ष तुम्ही एखाद्या सिस्टीममध्ये कोट्यवधी रुपयांचा घपला करता. तुम्ही असं म्हणता की उडणाऱ्या बसेस आम्ही आणणार आहोत आणि चालणाऱ्या बसेस उडायला लागतात, अशी परिस्थिती तुमच्या रस्त्यांवरची आहे. इतकी भयानक परिस्थिती असेल तर लोक तुम्हाला शिव्या देत आहेत, याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी तुम्हाला ताणून जोड्याने मारलं पाहिजे.
तेवढंच बाकी आहे. तेवढं बाकी आहे.